हॅलो. नमस्कार बालमित्रांनो. आजीची गोष्ट भाग 1 पाहिला की नाही? नसेल पाहिला तर आधी आजीची गोष्ट भाग 1 नक्की पहा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मग पुढे काय होतंय ते पाहायचंय? चला तर मग पुढची गोष्ट पाहूया. आजी 4 दिवस तिच्या लेकीच्या घरी राहते. मस्त तूप रोटी खाते आणि जाडजूड होते. आणि मग एके दिवशी ती परत आपल्या गावी जायचे ठरवते. ती लेकीला म्हणते, खूप दिवस झाले, मला आता माझ्या घरी जायला हवे. मी उद्या पहाटे परत जायला निघेल. का ग आई, थांब ना अजून थोडे दिवस. नको ग बाळा, आता मला घराची फार आठवण येते. तुला भेटले, आता बरं वाटतंय. जगले वाचले तर परत येईन तुला भेटायला. का ग असं बोलतेस? अगं, जंगलात वाघ, सिंह, लांडगा आणि कोल्हा माझी वाट पाहत आहेत. वाटेत भेटले तर सोडणार थोडीच आहेत. आजीची मुलगी विचार करू लागते. मग ती आपल्या बागेत जाते आणि एक मोठा भोपळा तोडून आणते. ती तो भोपळा पूर्ण रिकामा करते आणि त्याला 2 डोळे कोरते. ती आजीला सांगते, आई, बस आता या भोपळ्यात आणि जा तू बिनधास्त. तुला कुणी ओळखणार नाही. आजीला खूप आनंद होतो. ती लेकीचा निरोप घेऊन भोपळ्यात बसते आणि म्हणते, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. आता असं करत करत आजी जंगलात पोहोचते. आजीला वाटेत लांडगा भेटतो. तो आजीची वाटच पाहत होता. तो भोपळ्याला विचारतो, भोपळ्या भोपळ्या, म्हातारीला पाहिलं का रे कुठे? 4 दिवस लेकीकडे जाऊन येते सांगून गेली, ती अजून आली नाही. 4 दिवसापासून उपाशी आहे. भोपळ्यातली आजी हळूच हसते आणि म्हणते कशी, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. असं म्हणून भोपळा पळू लागतो. लांडग्याला शंका येते, हा भोपळा बोलतो कसा आणि पळतोही? म्हणून तो भोपळ्याच्या मागे जातो. थोडं पुढे गेल्यावर आजीला कोल्हा भेटतो. कोल्हा पण भोपळ्याला पाहून चकित होतो आणि विचारतो, भोपळ्या भोपळ्या, म्हातारीला पाहिलं का रे कुठे? 4 दिवस लेकीकडे जाऊन येते सांगून गेली, ती अजून आली नाही. भोपळ्यातली आजी लगेच म्हणते कशी, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. असं म्हणून भोपळा परत पळू लागतो. कोल्ह्याला पण शंका येते, अरे, हा भोपळा बोलतो कसा आणि चालतोही? म्हणून तो पण त्या भोपळ्याच्या मागे मागे जातो. कोल्हा आणि लांडग्याला समजतं की भोपळ्यात दुसरं कोणी नसून आजीच आहे. ते दोघंही भोपळ्याच्या मागे मागे जातात आणि त्याला थांबवतात. हे, थांब, कुठे चाललीस? आम्हाला फसवून. हे, भोपळ्यातून बाहेर. आजी गपचूप भोपळ्यातून बाहेर येते आणि म्हणते, मला खायचं तर खा बाबांनो, पण मला कुणी खायचं ते तुम्ही दोघांनी ठरवा आधी. असं बोलल्यावर कोल्हा आणि लांडगा दोघे भांडायला लागतात. मी खाणार, मी खाणार, मी खाणार असं म्हणून. तेवढ्यात आजी भोपळ्यात बसून पसार होते. थोडं पुढे गेल्यावर आजीला कोण भेटतं? आजीला भेटतो वाघ आणि तो भोपळ्याला विचारतो, भोपळ्या भोपळ्या, म्हातारीला पाहिलं का रे कुठे? लेकीकडे जाते सांगून गेली, अजून आली नाही.
भोपळ्यातली आजी लगेच म्हणते कशी, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. असं म्हणून भोपळा परत पळू लागतो. वाघाला शंका येते, भोपळा चालतो कसा आणि बोलतो कसा, म्हणून तो पण भोपळ्याच्या मागे मागे जातो. आणि तेवढ्यात समोरून आजीला सिंह भेटतो. तो पण भोपळ्याला विचारतो, भोपळ्या भोपळ्या म्हातारीला पाहिलं का रे कुठे? लेकीकडे जाते सांगून गेली, ती अजून आली नाही. भोपळ्यातली आजी लगेच म्हणते कशी, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. असं म्हणून भोपळा पळू लागतो. सिंहाला पण शंका येते आणि तो पण भोपळ्याच्या मागे जातो. आणि वाघाला आणि सिंहाला समजतं की भोपळ्यात दुसरं तिसरं कोणी नाही, आजीच आहे. ते दोघही भोपळ्याच्या मागे मागे जातात आणि त्याला थांबवतात. हे थांब, कुठे चाललीस? आम्हाला फसून ये भोपळ्यातून बाहेर गपचूप. आजी गपचूप भोपळ्यातून बाहेर येते आणि म्हणते, मला खायचं तर खा बाबांनो, पण मला कुणी खायचं ते आधी तुम्ही दोघांनी ठरवा. असं बोलल्यावर वाघ आणि सिंह दोघेही भांडायला लागतात. मी खाणार मी खाणार मी खाणार मी खाणार म्हणून. तेवढ्यात आजी भोपळ्यात बसून पसार होते आणि ती आपल्या गावी सुखरूप पोहोचते. मग मुलांनो, कशी होती हुशार आणि शूर आजी, पाहिलीत ना? काय मग, आवडली ना गोष्ट? तर मग चला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टीसहित. तोपर्यंत बाय बाय.